नमस्कार मित्रांनो. तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की दुष्यंत कृष्णा यांची हळद असते. दुष्यंत छान तयार होतो आणि बाहेर येतो. तो बाळजाबाईच्या पाया पडतो. दुष्यंतला बघून बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत, एक आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते आणि इथे मी माझंच पोर माझ्यासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्या नावासाठी एवढं मोठं पाऊल उचलायला चाललंय. दुष्यंत, मला माफ कर. दुष्यंत म्हणतो, आई हे काय करतेस तू? तू आत्तापर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलं आहेस ना, हे त्यापुढे काहीच नाही आहे. आणि मी तुझ्याला म्हटलं ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. बाळजाबाई म्हणते, जा हळदीच्या पाटावर बस, सगळी तयारी झाली आहे. दुष्यंत हळद लावण्यासाठी तिथे पाटावर बसतो आणि भक्ती कृष्णाचं छान आवरून तिला बाहेर घेऊन येते. बाळजाबाई कृष्णाकडे रागाने बघते. भक्ती कृष्णाला हळद लावण्यासाठी पाटावर बसवते. जयकांत तिथे येतो. जयकांत लांबून कृष्णाकडे बघत असतो. दुष्यंत कृष्णा यांना ओवाळून त्यांना मुंडावळ्या बांधल्या जातात. जयकांत तिथे मनात म्हणतो, घे ग घे, हळद लावून घे. तू खूप स्वप्न रंगवली असशील ना सुखी संसाराची, पण आता बघ काय करतो मी तुझ्यासोबत. तुझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी करणार मी. आज तुझं लग्न इथे भर मांडवातच मोडणार मी. तर नावाचा जयकांत पाटील. कृष्णाची नजर जयकांतकडे जाते. जयकांतच्या हातावर जाते. जयकांत आपला हात लपवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाला सारखं वाटतं की आपल्याला ज्याने किडनॅप केलं होतं, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तो जयकांतच होता. ते जयकांतकडे बघते आणि विचार करत असते. दुष्यंत कृष्णा यांना एक एक जण पुढे येऊन हळद लावतं. दुष्यंताला मात्र गौतमीची आठवण येत असते. बाळजाबाई त्या दोघांनाही हळद लावते. आढळराव हळद लावायला येतात. दुष्यंत त्यांच्याकडून हळद लावून घेत नाही. आढळराव कृष्णाला हळद लावतात आणि तिला आशीर्वाद देऊन बाजूला होतात. पुढे घरातले एक एक जण येऊन कृष्णा दुष्यंत यांना हळद लावतात. मैनावती हळद लावायला येते. मैना म्हणते, दुष्यंत, तसं बघायला गेलं ना तर आधीच तू हिच्या अंगाला हळद लावली आहेस. आता हे हळदीचा घाट घालायची काही गरज नव्हती. सरळ बोल्यावरती चढला असतास ना तर बरं झालं असतं. एव्हा ना तुमचं लग्न होऊन तुम्ही दोघं हनीमूनला सुद्धा गेला असतात. दलपत म्हणतो, मैनावती, कंट्रोलमध्ये सगळं सिस्टमॅटिकली चाललंय ना, मग चालू दे तसंच. जयकांत हळद लावायला पुढे येतो. जयकांत दुष्यंतला हळद लावतो आणि त्याला लग्नाच्या शुभेच्छा देतो. तो कृष्णाला हळद लावायला येतो. कृष्णा जराशी मागे होते आणि ती दुष्यंतकडे बघते. दुष्यंत जयकांतला म्हणतो, जयकांत, तिला अनकम्फर्टेबल होते, त्यामुळे प्लीज तिला हळद लावू नकोस. जयकांत म्हणतो, ठीक आहे, तुला हळद लावली काय आणि तिला हळद लावली काय एकसारखंच आहे. दुष्यंत विचारतो, तुला राग तर नाही आला ना? जयकांत म्हणतो, नाही रे बाबा, नाही आला मला राग. जयकांत लांब उभा राहतो आणि तो कृष्णाकडे रागाने बघतो. दुष्यंत कृष्णा यांना हळद लावून होते आणि त्या दोघांनीही आंघोळ घालण्याचा कार्यक्रम पुढे चालू होतो. सगळ्या सवाष्ण बायका त्या दोघांनाही आंघोळ घालतात. मैनावती त्या दोघांना म्हणते, झाला आता हा कार्यक्रम, तुम्ही जा, दोघंही आपापल्या रूममध्ये जा आणि आंघोळी करा. जयकांत कृष्णाकडे बघतो आणि मनात म्हणतो, कृष्णे, खूप उडतेस ना तू. आता बघ, हा जयकांत आज रात्री तुझ्या अंगावरच्या हळदीचा रंग उतरवणार आणि तुझ्या लग्नाचा चौघडा फोडणार. दुष्यंत, मगाशी हळद लावताना कड घेतली होतीस ना तू तिची? मला तिला हळद लावू दिली नाहीस तू. तुला त्याचा खूप त्रास झाला होता ना, पण आता त्याचा बदला हा जयकांत शेठ घेणार. थोड्या वेळाने इथे असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडणार. ही कृष्णा अख्ख्या खानदानाची लाच पायाशी आणेल आणि त्यावेळेस तू काय करणार आहेस रे दुष्यंता? जयकांतच्या हातामध्ये एक बॉटल असते. जयकांत त्या बॉटलकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की दुष्यंत कृष्णा यांच्या हळदीचा कार्यक्रम चांगला पार पडतो. दोघंही आंघोळ करून बाहेर येतात. पुढचे विधी चालू होतात. मैनावती म्हणते, आता पुढचा विधी करायचा आहे. नवरा नवरी यांनी आता या उखळीला उलटी मिठी मारून उभं राहायचं आहे आणि जर तुमची मिठी मारली गेली तर तुमचा संसार सुखाचा होईल असं मानलं जातं. तर इकडे चार्ली गौतमीकडे येतो. चार्ली गौतमीला म्हणतो, गौतमी, तुला माहिती आहे का, दुष्यंत लग्न करतोय, गावाला त्याचं लग्न होतंय. गौतमीला धक्का बसतो. तर इकडे उखळीला मिठी मारण्याचा कार्यक्रम चालू असतो. कृष्णा दुष्यंताला मदत करते आणि जेव्हा कृष्णा उखळीला मिठी मारायला जाते तेव्हा भक्ती म्हणते, दाजी, आमच्या कृष्णेने तुम्हाला मदत केली होती, आता तुम्ही तिला मदत करायची. दाखवा तुमच्या नात्याची घट्ट पकड. कृष्णा उखळीला मिठी मारण्याचा प्रयत्न करते आणि दुष्यंत तिच्याकडे बघत असतो. तर इकडे गौतमी म्हणते, दुष्यंताच्या नावाचं कुंकू हे माझ्याच कपाळी असणार, मग काहीही होऊ देत.